काँग्रेस तर सोडा हो, रेसमध्येच नाही. काँग्रेसला तुम्ही इथं स्पर्धेत आणूच नका. एक लोकसभा त्यांनी जिंकली याचा अर्थ अख्खं महाराष्ट्र डोक्यावर घेतला असं नाही. तिथं तुम्ही अपक्ष उमेदवार उभं करून त्या उमेदवाराला शेवटच्या क्षणाला जीव जात असताना तुम्ही सांगताय की काही नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं. आम्ही शिवसैनिक दगड जरी उभा केला ना तर त्यांचा प्रचार करणं हे त्यांचा पहिला प्रामाणिक धर्म होता. आम्ही भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या सावलीलाही न जाणारा मी शिवसैनिक आहे. या शहरमध्येच एक बुजगाव म्हणून उभं केलं आणि त्यांना तिकीट देऊन तुपळ आम्ही हाय. मुस्लिम समाजाला म्हणून जे देणार होते त्यांनी, तर फारुख शाब्दीच त्यांच्यातला उमेदवार तगडा उमेदवार होता. आता सुशीलकुमार शिंदे राजकारणातला बाप माणूस आहे, आपल्याला माहीत आणि स्वीकारावं लागणार आहे. स्मार्ट सोलापूरकर नमस्कार. काल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान झालं आणि काल सुशीलकुमार शिंदे ज्येष्ठ नेते, त्यांची कन्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उघडपणे धर्मराज काडादी यांना पाठिंबा असल्याचं सांगितलं आणि शिवसेनेने त्यांच्यासोबत नेमकं काय केलं होतं हे सांगितलं त्यांनी. आणि धर्मराज काडादींना पाठिंबा आहे याचा अर्थ त्यांनी अमर पाटील यांना काही सहकार्य केलेलं नाही. काही लोक काँग्रेसचे त्यांच्यासोबत होते, कोणासोबत तर अमर पाटलांसोबत. महाविकास आघाडी म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत राहणं गरजेचं होतं, पण नेमकं काय काय घडलं हे माहीत नाही आपल्याला. आत्ता माझ्यासोबत आतिश मेट्रे आहेत, जे महाविकास आघाडीचे समर्थक आहेत, शिवसैनिक आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आपण एक व्हिडिओ केला होता, त्यावेळेला आतिश यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. मिलियनमध्ये त्याला व्ह्यू आले होते. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचे मुद्दे मांडलेले जे होते ते लोकांना पटले होते, त्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. आतिश हे खरं तर महाविकास आघाडीचे समर्थक आहेत, प्रणितीताईंचे पण समर्थक आहेत, पण आता ते प्रणितीताईवर चिडलेले आहेत. एक पोस्ट त्यांची मी बघितली फेसबुकला आणि म्हणले की आतिश नेमकं काय झालं, काय कशामुळे चिडलात हे आपण थोडंसं जाणून घेऊया. आतिशजी, तुम्ही लिहिलं की प्रणितीताईंची मनस्थिती, शिंदेसाहेबांची मनस्थिती काहीतरी असं तसं काहीतरी, काय काय म्हणायचं तुम्हाला? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी शिवसैनिक आतिश मेट्रे. शाहू फुले आंबेडकर चळवळींचे विचार समाजात पेरण्यासाठी मी जागोजागी व्याख्यानाला जात असतो आणि विचार पेरण्यासाठी जात असतो. वास्तविक पाहता सोलापूर शहराची जी विधानसभेची निवडणूक झाली, त्या विधानसभेच्या निवडणुकीत जागा वाटपांवरून खूप गोंधळ उडाला होता, ते ठीक आहे. पण लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आदरणीय सुशीलकुमार शिंदेंनी आणि प्रणितीताईंनी जो मुस्लिम समाज, मोची समाज आणि कम्युनिस्ट पार्टी यांना तिघांनाही शब्द दिला होता की मी तुम्हाला तिकीट, तुम्हाला जागा सोडतो, तुम्हाला जागा सोडतो, तुम्हालाही जागा सोडतो. बऱ्याच जणांना शब्द दिला. ठीक आहे, आम्ही ह्या गोष्टी समजू शकतो की त्यावेळेस त्यांच्या समोर एकीकडं आड आणि एकीकडे विहीर होतं, पण त्याच्यातून त्यांना तारायचं होतं म्हणून त्यांनी सगळ्यांना शब्द दिला आणि त्यांनी त्यांची बाजू सेफ ठेवून त्यांची निवडणूक त्यांनी जिंकली. सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण ज्यावेळेस विधानसभेची वेळ आली त्यावेळेस प्रणितीताईंनी घेतलेला निर्णय तो अगदी चुकीचा आहे. कुठला निर्णय? त्यांनी जे चेतन नरोटेंना तिकीट दिलं, कोणाला द्यायला पाहिजे होतं? आम्ही काय चेतन नरोटेचा विरोधक नाही आहे. चेतन नरोटेंचं त्यांचं काम त्यांच्या प्रभागात आहे, ठीक आहे, पण मतदारांची संख्या पाहता किंवा समाजाची संख्या पाहता किंवा त्यांनी दिलेला शब्द पाहता, जर सुशीलकुमार शिंदेंची या सोलापूर नाही तर भारत देशात एक चांगला व्यक्ती, राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांच्या तत्वानुसार जर बघितलं तर त्यांनी एकतर कम्युनिस्टला, आडम मास्तरांना जे वयाच्या 80 वर्षात पण आज एका तरुण युवकासारखं लढत आहेत, जनतेचं काम करतात, त्या माणसाला सोडायला पाहिजे होतं. आणि दुसरी गोष्ट, जर समाजाची क्वांटिटी बघता मुस्लिम समाजाला पण त्यांनी शब्द दिला होता आणि मोची समाजाला पण दिला होता आणि दोन्ही समाजाचे चांगले मतदार असल्यामुळं दोघांपैकी कुणाला द्यायचं होतं. पण ॲक्च्युली जर एका समाजाला दिलं तर दुसरा समाज नाराज होणार होता आणि दुसऱ्या समाजाला दिलं तर हा समाज नाराज होणार होता. यासाठी त्यांनी कम्युनिस्टलाच सोडणं 99 काय 100% वाटलं होतं. आणि ते शेवटच्या क्षणा पण चर्चा पण तशीच होती की आडम मास्तरांना देतील. हो, पण त्यांनी दिलं नाहीत. ॲक्च्युली त्याच्या मागं असं रिझन आहे की त्यांनी मोची समाजाला शब्द दिला होता. आता सुशीलकुमार शिंदे राजकारणातला बाप माणूस आहे, आपल्याला माहीत आणि स्वीकारावं लागणार आहे. कारण त्यांच्या आयुष्यातलं मला वाटतं 75% आयुष्य त्यांचंही राजकारणात गेलं असेल. पण सुशीलकुमार शिंदेंनी मुस्लिमांना दिलं होतं शब्द आणि मोची समाजाला दिलं होतं. पण मोची समाजात, माझ्या समाजात अगदी निवडणूक लढवण्यासारखा तगडा उमेदवार आणि तगडी व्यक्ती नव्हती. ते लागणारा खर्च, गडगंज खर्च आहे, त्या तिथपर्यंत पोचणारी व्यक्ती माझ्या समाजात नव्हती, हे मी मान्य करतो. त्यामुळे त्यांनी आम्हाला तिकीट दिलं नाही. आता पैशाशिवाय निवडणूक नाही 100%. आणि दुसरी गोष्ट, मुस्लिम समाजात तसं पैसे खर्च करून अपेक्षेपेक्षा जास्त वाटणारा उमेदवार म्हणून तगडा उमेदवार त्यांच्याकडं MIM पार्टीचा फारुख शाब्दीजी होते. त्यांना त्यांनी तिकीट दिलं तर अख्ख्या सोलापूर शहरच नाही तर जिल्हा नाराज झाला असता. 18 पगड जातीची लोकं नाराज झाली असती. हे त्याच्या मागचं रिझन आहे. त्यामुळे त्यांनी त्यांनाही दिलं नाही. म्हणजे तुमचं म्हणणं की फारुख शाब्दींना काँग्रेसकडनं तिकीट? हां, काँग्रेसकडून तिकीट मुस्लिम समाजाला म्हणून जे देणार होते त्यांनी, तर फारुख शाब्दीच त्यांच्यातला उमेदवार तगडा उमेदवार होता आणि ते मागच्या विधानसभेला सेकंड लीडवरती असल्यामुळे त्यांना देणंच भाग होतं.
पण जर त्यांना दिलं तर माझा समाज नाराज होणार होता किंवा माझ्या समाजापेक्षा सोलापूर जिल्ह्यातली समाज नाराज झाला असता आणि भविष्यातलं शिंदे घराण्याचं राजकारणच संपलं असतं. हे त्याच्या मागचं सगळ्यात मोठं रिझन होतं. त्यामुळे त्यांनी त्यांना दिले नाहीत. पण मी हे सांगतो 100% खरं आहे. आम्हीही राजकारणात मी शिंदेसाहेबांसमोर खूप लहान असलो तरी त्या विचारांपर्यंत पोचणारा मी एक शिवसैनिक आहे. शिंदेसाहेबांनी गणितच घातलं की मुस्लिम समाजाचा एवढा मोठा संख्या आहे आणि दुसरी गोष्ट शाब्दीजी पैशाच्या बाबतीत कुठंच कमी पडणार नाहीत, ही खरं आहे. पण त्यांनाही सपोर्ट न सांगता अंतर्गत सपोर्ट देऊन ज्यांचा समाज या शहरमध्येला नाही किंवा ज्यांचे मतदार या शहरमध्येला जास्त नाही आहेत, वास्तविक पाहता काँग्रेसचा वोट बँक कोण होती? मुस्लिम समाज आणि मोची समाज. या दोन समाजांच्या ताकदीवरच प्रणितीताई 15 वर्ष आमदार झालेत. त्यामुळं काँग्रेसकडून तिकीट तर न देता तर राहू शकत नाही. कम्युनिस्टलाही शब्द दिले, त्यांनी कम्युनिस्टला दिले नाहीत. आता त्यांचा हट्ट म्हणा, बालिशपणा म्हणा, काही म्हणा त्या गोष्टीला, पण त्यांनी चेतन नरोटेसारख्या एका व्यक्तीला त्यांनी या राजकारणाच्या या शहरमध्येचं एक बुजगावणं म्हणून उभं केलं आणि त्यांना तिकीट देऊन तुपळ आम्ही हाय अशा पद्धतीने त्यांनी चालू ठेवलं. अंतर्गत MIM पार्टीला त्यांनी मुस्लिम समाजाला सपोर्ट केलं. शिंदेसाहेबांनी त्यांना दिलेला शब्द पाळला आहे. पण मोची समाजाला दिलेल्या शब्दामुळे मोची समाज प्रचंड नाराज होता. मग नाराज झालेला समाज म्हणून भारतीय जनता पार्टीत जाणारे नेते आमचे वेगळे. आम्ही भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या सावलीलाही न जाणारा मी शिवसैनिक आहे. कारण जो पक्ष या भारताचं वाटोळं करणारा पक्ष आहे, त्या पक्षाच्या जवळ काय त्याची सावलीही आमच्यासाठी घातक आहे एक भारतीय म्हणून. त्यामुळे आम्ही काय मोची समाजाचा युवक म्हणून मी सांगतो, 5 नेते आणि 25 कार्यकर्ते गेले म्हणून आम्ही तिथं गेलो असं नाही किंवा अख्खा समाज तिथं गेला असं नाही. मी प्रामाणिक बाळासाहेबांच्या विचारातला शिवसैनिक आहे. ज्यावेळेस उद्धवसाहेब प्रणितीताईच्या प्रचार सभेसाठी आले होते, त्याच्यानंतर प्रणितीताईचा पहिला हक्क होता की जिथं उद्धवसाहेबांचा कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे, तिथं जाऊन मनापासून प्रचार करायला पाहिजे होतं. हे त्यांच्याकडून अपेक्षित होतं. कोणासाठी? आमच्या शिवसेनेसाठी, अमर पाटलांसाठी. मग अमर पाटील असो किंवा कोणी, आम्ही शिवसैनिक दगड जरी उभा केला ना तर त्यांचा प्रचार करणं हे त्यांचा पहिला प्रामाणिक धर्म होता. पण त्यांनी ते केलं नाही, आघाडी धर्म म्हणून. मग त्यांनी ते केलं नाही आणि त्यावेळेसच माझ्या लक्षात आलं की बाबा यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं आहे. जी व्यक्ती तुमच्यासाठी पक्षप्रमुख, आमचे पक्षप्रमुख येऊन तुमचा प्रचार केले, स्टेजवरून नाव घेतलं उद्धव साहेबांनी, स्टेजवरून पण सांगितलं उद्धव साहेबांनी की प्रणिती आता इथं विदर्भात वगैरे आहेत आणि ते आल्यानंतर प्रचार करतील असं उद्धवसाहेब स्वतः बोललेत. बाळासाहेबांचं आणि शिंदेसाहेबांचं नातं पण सांगितलं. हो, उद्धव साहेबांनी सांगणं काय, मी स्वतः साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. शिंदेसाहेब लोकसभेच्या माझ्या भाषणं ऐकल्यानंतर शिंदेसाहेब मला बोलून घेतले होते आणि ते मला म्हणाले होते की बाळासाहेबांचे आम्ही खूप जवळचे मित्र, आमच्या दोघांचे घरचे संबंध आहेत, या आहेत त्या आहेत, मी मातोश्रीला तुला घेऊन जातो, करतो वगैरे, या सगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी गप्पा गोष्टी झाल्या. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी सुशीलकुमार शिंदे साहेबांनी एवढा जवळनं बोललो होतो, भेटलो होतो. त्या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी तुम्ही या वेळेला बाळासाहेबांचं नातं आणि उद्धव साहेबांनी तुमच्यासाठी केलेलं काम, त्याच्याही पलीकडं महाविकास आघाडी म्हणून तुमचा धर्म होता. तुम्ही अमर पाटलांना मदत करणं, सपोर्ट करणं, त्यांचा प्रचार आणि प्रसार करणं. पण तुम्ही हे सगळं न करता तिथं तुम्ही अपक्ष उमेदवार उभं करून त्या उमेदवाराला शेवटच्या क्षणाला जीव जात असताना तुम्ही सांगताय की काही नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं बाबा चला म्हणून त्याला सपोर्ट करताय. आणि नाही एक प्रश्न अतिशय असा आहे की खरंच ते मनापासून म्हणले का मीडियाने विचारलं म्हणून म्हणले? तो त्यांच्या मनाचा प्रश्न आहे. मी काय साधू नाही किंवा मी कुठला स्वतःहून तर त्याने तिथं स्टेटमेंट दिलेलं नाही की आम्ही काळातीनं सपोर्ट करतो. मीडियाने विचारल्यानंतर ते बरोबर आहे. पण ते स्वतःहून सपोर्ट देण्यासाठी काळजावर दगड असेल ना त्यांना पण वाटलं असेल ना कुठं तर बाबा मी चुकते, पण चुकीचा निर्णय मी माझ्या तोंडून कशाला. पण पत्रकार थोडीच सोडणार आहेत, पत्रकार वधवून घेणार आणि न बोलणाऱ्याला बोलायला लावणारे पत्रकार आहेत. त्यांनी बोलल्यानंतर त्यांना ते रिप्लाय द्यावाच लागला. शेवटी पोटात असलेलं ओटात आलंच. अशा पद्धतीनं प्रणिती शिंदेंनी आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांनी स्वतःच्या प्रामाणिकपणाची जी होळी केली, जाळून टाकली, त्या तमाम सोलापूरकरांना तर महाराष्ट्र बघितला आहे. त्यामुळं त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणूक असतील, ग्रामपंचायत असतील, बाजार समिती असेल किंवा कोणती निवडणूक असेल, हा शिवसैनिक आणि या महाराष्ट्रातले शिवसैनिक जर बुडणाऱ्याला वाचवू शकतात तर आडवं येणाऱ्याला गाडू पण शकतात, हे त्यांनी लक्षात ठेवावं. एवढंच मी त्यांना सांगतो. मी तुम्हाला कुठल्या घाणेरड्या भाषेत किंवा तुच्छ भाषेत मी बोलत नाही, कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहेत. खरं तर मी मास्तरांचं जे काम केलं त्याच्या मागचं रिझन एवढाच की बाबा एक चांगली व्यक्ती. तुम्हाला परवानगी होती का तसं काम करायला? मला परवानगी नव्हती, माझ्या पक्षाकडून आदेश नव्हता. पण मला स्टेजवरचे व्हिडिओ बघितल्यानंतर आमचे जिल्हाप्रमुख मला फोन केले, ते विचारले तुम्ही पक्षाच्या आदेशाशिवाय काम करू नका, पक्ष तुमच्यावर कारवाई करेल. त्यावेळेस मी माझ्या जिल्हाप्रमुखांना सरळ सांगितलं, जर वेळ आली तर पक्षाला राजीनामा द्यायची माझी तयारी आहे, पण ज्या पक्षाने
माझ्या शिवसेनेला विरोध केला, ज्या पक्षाने माझ्या उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून पाठीत खंजर खुपसून त्यांना त्या पदावरून खाली घेतलं, त्या भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्यासाठी एक शिवसैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या छातीत खंजर खुपसल्याशिवाय शांत बसणार नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीला पाडणारा पक्ष जर कुठला असेल, एकतर MIM नाही तर कम्युनिस्ट, मग कम्युनिस्टचं मी काम केलो. त्यामुळं मला पक्षाकडून मला जिल्हाप्रमुखांचा फोन आला. मी त्यांना सरळ सांगितलं मी काम केलो, काम करतोय, काम करत राहणार आहे. पण पुढं जाऊन असं घडलं, ही प्रणितीताई शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेनी ज्या दक्षिणमध्ये वागलं व त्यांची वागणूक दिसली, त्याच्यानंतर मला आज खरंच अभिमान वाटतं आहे की मी तुमच्या विरोधात काम केलो, म्हणजे काँग्रेसच्या विरोधात पण मी काम केलो, हे माझ्यासाठी सार्थ अभिमान. हे जे तुमचं राग आहे, चिड आहे, काय नेमकं साध्य होणार आहे यातनं? आम्ही बोलून नाही दाखवत, आम्ही करणार आहेत. आम्हाला शिवसैनिक म्हणतात. आम्ही तुमच्या पडत्या काळात जर तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखं उचलून पकडलं असेल, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी कितीतरी मतांचं परिवर्तन आम्ही केलं असेल, तर मी आत्ता ठणकावून सांगतो, येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जर रिझल्ट कळेलच. एक सर्वसामान्य शिवसैनिक पण तुमचे किती सीटं पाडू शकतो, तुम्हाला किती नुकसान पोचू शकतो, हे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत कळेल. आणि त्यावेळेस मी या परशुराम कोकणेंना बाईट देईन. आत्ता जे बोललो ते लक्षात ठेवा. आणि ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मी स्वतः ही बाईट द्यायला येईन. एवढं मी या व्हिडिओच्या तुम्ही संदर्भात सामान्य शिवसैनिक म्हणून नाराज आहातच, पण बरेच जण नाराज आहेत. म्हणजे जे त्यांनी दक्षिणला केलं, जे मध्ये उशिरा सीट दिली, त्याच्यामुळे बरेच जण नाराज आहेत. या नाराजीचं परिणिती त्यांना काय नेमकं भोगावं लागेल पुढं? पुढं काय, आता बघा, एक लोकसभा त्यांनी जिंकली याचा अर्थ अख्खं महाराष्ट्र डोक्यावर घेतला असं नाही, बरोबर. लोकसभेची सीट तुमची आहे, त्याच्यानंतर लोकसभेचा उपयोग कधी होतो? विधानसभा त्यांना जिंकावं लागते, महानगरपालिका त्यांना जिंकावं लागते, ग्रामपंचायत त्यांना जिंकावं लागते. त्यावेळेस वरतून निधी तुम्ही आणणार आहे, ते खाली ग्राउंडपर्यंत पोहोचणार आहे. जर तुम्ही खाली असला नीच राजकारण करत असाल, तुम्ही मनासारखं तुमचा बालिशपणा, तुमचा हट्ट, तुमचे काही असतील त्या गोष्टी आम्हाला नाही, तुमच्याशी पर्सनल आयुष्यात आम्हाला काही घेणं देणं नाही आहे, पण तुम्ही जर असं वागत असाल तर त्याचं नुकसान तुम्हाला 100% होईल. लोकसभेचं तुमच्याला निधी येणार आहे, ते निधी तुम्हीच घ्या, तुम्हीच खावा, तुम्हीच बसा, असं होईल. खाली जनतेपर्यंत काय पोचणार नाही, आणि जनतेत तुमच्या विरोधात रोष निर्माण होईल, आणि ते जनता तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देईल. प्रणिती त्यांचं बरंच कौतुक आपण लोकसभेला केलं होतं, पण आता थोडीशी चीड व्यक्त करतोय आपण त्यांच्या वागण्यामुळं. मी प्रणितीताईंचा वैयक्तिक विरोध करत नाही आहे, आघाडी म्हणून. वैयक्तिक विरोध करत नाही आहे. त्यांनी जे वागलं ते जगाला दिसलं. मी एकटाच म्हणून विरोध करतोय असं काय नाही. फक्त समोर सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून पण नाही, तर तुम्ही गल्लीतल्या एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जरी विचारलं की बाबा यांनी केलेलं हे बरं योग्य आहे का, तर ते स्वतः सांगतील की बाबा हे चुकीचं, असं करायला नाही पाहिजे. एकतर शब्द दिला नाही पाहिजे, आणि शब्द दिलास तर जीव गेला तरी शब्द पूर्ण केलं पाहिजे, हा त्यांचा प्रामाणिकपणा. सुधारण्याची संधी आहे का त्यांना? आता कसली संधी? सगळं संपून गेलं, विधानसभा संपली, आता रिझल्ट येईल 23 तारखेला. आणि मी हेही सांगतो, आम्ही प्रचार केला आहे तुमच्या विरोधात. तुम्ही दक्षिणमध्ये जर आमच्या विरोधात करत असाल, तर आम्ही शहर मध्येला तुमच्या विरोधात केला आहे. त्याचा रिझल्टमध्ये तुम्हाला तुमचे भोग कळतील. आणि फार काळ नाही, उद्या आणि परवा दिवशी 23 तारखेला तुम्हाला कळेल तुमच्या उमेदवाराला किती मतदान पडलं आणि तुमची अवकात काय. जाता जाता फक्त दक्षिणला कोण येईल? रेस होणार, कॉम्पिटिशन मोठी होणार, कारण भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट विद्यमान आमदार होते ते. आणि दुसरी गोष्ट, अमर पाटील जे आहे ते तळागाळात पोचलेला नेता आहे, एक युवक आहे, तडफदार आहे. जरी पाटील घराण्यातला असला तरी मावळकीचा एक बादशाह आहे त्यांनी. ते राजकारण काही असू द्या, पण तो व्यक्ती चांगली व्यक्ती आहे, आणि त्यामुळं त्यांची फाईट ऑलवेज फाईट असणार आहे. एक शिवसैनिकाविरुद्ध भारतीय जनता पार्टी प्लस काँग्रेस असणार आहे. मध्येला काय होईल? मध्येला 100% दोघांमध्ये लढाई होईल. एकतर कम्युनिस्ट आणि MIM. भारतीय जनता पार्टी येईल आजूबाजूला, पण खरी लढाई भाजप आणि काँग्रेसला एवढं हे. काँग्रेस तर सोडा हो, रेसमध्येच नाही. काँग्रेसला तुम्ही इथं स्पर्धेत आणूच नका, कारण काँग्रेसचं वोट बँकच तुटल्यानंतर काय करणार आहे तुम्ही? अकाउंटमध्ये चिल्लर पैसे राहिलेले तुम्ही घेऊन काय निवडणूक लढवणार आहे? जिंकून येणार आहे? उत्तरला काय होईल? शहर उत्तरला वन साईड रामकृष्ण हरी वाजवा तुतारी होणार आहे. कारण आमच्या भागातून जे मतदान झाले त्याच्यावरून मी अंदाज लावू शकतो, 1000% उत्तरची सीट ही भारतीय जनता पार्टी हारलेली आहे, आणि प्रचंड मताने हारणार आहे, अशी तशी नाही. हा आतिश यांचा जो काही अंदाज आहे किंवा मत आहे ते आपण लोकांसमोर पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ केलेला आहे. याच्यामधून कोणालाही दुखावण्याचा किंवा डिवचण्याचा काही हेतू आमचा नाही आहे. लोकांसमोर एका नागरिकाचं, एका शिवसैनिकाचं, एका राजकीय कार्यकर्त्याचं म्हणणं लोकांसमोर पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. जे काही तुमचं म्हणणं असेल ते खाली कॉमेंटमध्ये तुम्ही नोंदवू शकता, आमच्या बाजूनं किंवा आमच्या विरोधात जे काही असेल, आमच्या म्हणजे आतिशच्या किंवा स्मार्ट सोलापूरकरच्या बाजूनं. आता लवकरच पुन्हा निकालानंतर बोलण्याची संधी मिळेलच आपल्याला. 100% बोलतो. निकालानंतर मी आवर्जून तुम्हाला बोलायला होतं. आता तुम्ही मला फोन केला बाईट घेण्यासाठी, पण मी तुम्हाला फोन करतो बाईट देण्यासाठी निकालानंतर.
धन्यवाद. हा व्हिडिओ इथंच थांबूया. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.